तू ती शक्ती याच्यावर टाक. मला माहिती आहे तू अर्जुनाकरता ठेवली आहे, पण उद्या दिवस निघेल, तू अर्जुनाबरोबर लढशील, त्याच्यावर टाकशील, आपण त्याच्या आधी संपून जातो सगळे, बचेंगे तो लढेंगे. ती शक्ती याच्यावर टाक. तो जरा आनाकानी करत होता किंवा वाईट क्या करेंगे हमारे पास तो नाही बरं. शकुनी होता तो, वाईट माणसं टार्चर करतात. शकुनी कुटील हसला, हास्य वेगळं आणि कुटील हास्य वेगळं. कर्णाने सांगितलं, कर्णा मला वाटलं की तू अर्जुनाच्या बरोबरीचा योद्धा आहेस, त्याला मारशील, पण तू इंद्राने दिलेल्या शक्तीच्या भरोशावर त्याला मारशील हे आत्ता मला कळलं. भावाच्या भरोशावर बायकोवा कोणाला असते, ते लागलं त्याला. ठीक आहे, मी याच्यावर शक्ती टाकतो. आणि त्यांनी प्रज्वलित अग्निबाणासारखी शक्ती धनुष्याला लावली. वर आकाशात घटोत्कच होते. त्यांनी जेव्हा ती शक्ती पाहिली तेव्हा त्याला एका मिनिटात कळलं की ही शक्ती म्हणजे माझा मृत्यू आहे. त्याला माहित होतं सगळं. पळून नाही गेला तो ज्या भागाला कौरव सैन्य होतं ना त्या पश्चिमेकडे गेला. अवाढव्य शरीर. कर्णाची शक्ती जी निघाली तिच्याच्या छातीत प्रहार करून घटोत्कच मेला. घटोत्कच मायावी असल्यामुळे मरताना त्यांनी एवढं शरीर वाढवलं, महाभारत म्हणते एवढं शरीर वाढवलं मायेनं, त्याच्या प्रेताखाली दबून 2.25 लाख सैन्य कौरवांचं चेंगरून मेलं. 2.25 लाख. हो, आता बोला, एवढा बलवान शूर पांडवाकडे एवढं सहाय्य केलं, रात्रीचं युद्ध जिंकून दिलं, त्याला देवाने मारवलं. रात्री युद्धाचं काय काम होतं काय? त्याला सेनापती करून त्याला माहीत होतं की रात्री युद्धात त्याला जिंकणारा नाही, द्रोण असो की कृप असो कोणी असो. शेवटी कर्णाला, आणि मग आपण दिंडीत नाचतो तसा देव नाचला टाळीवर. भीमाने सांगितलं, भाचा तुझा पुत्र माझा मेला तू नाचून राहिला. सांगितलं, दादा आनंद साजरा करा. का? मग सांगतो मी, रागवू नका. आत्ता माझा अर्जुन जिवंत झाला. काय बोलले देव? मी अर्जुनाला या क्षणापर्यंत मृत समजत होतो, कारण त्यांनी जर शक्ती टाकली तर मी नाही वाचू शकत. आत्तापर्यंत अर्जुन मृत होता. आता आपण युद्ध जिंकलो आणि अर्जुन आत्ता जिवंत झाला. अरे पण पोरगा घालून बाप जिवंत. सांगितलं, पोराचं काय करताय? काट्ट तुमचं कसं आहे माहीत आहे? तुमचं प्रेम तुमच्या बायकोवर, माझा घटोत्कच, माझा घटोत्कच. मला सांगू, हा राक्षसिणीच्या उदरातून निर्माण झाला, नरमांस खाणाऱ्याच्या, पण तुमच्यासारख्या सज्जनाच्या सोसायटीत आहे म्हणून चांगलं वागून राहिला. हा ब्राह्मण द्वेष्टा आहे, संत द्वेष्टा आहे, हे मला माहीत होतं. उद्या तुम्ही मेल्यानंतर यांनी ब्राह्मण कापून खाल्ले असते, साधू संतांना तपात खाऊन टाकलं असतं. एवढी भयंकर वृत्ती याची होती. आणि तुम्ही मेल्यावर हा बॅड सोसायटीत जाण्याचं होतं. मग आता रडत बसता की पेळे वाटता? देव आहे, मारवला. देव जे करतो ना त्याचं कर्म कळायला मानवी बुद्धी अपुरी पडपड. हा कागद जो आहे ना ते मला ते काल डॉक्टर साहेबांनी ते लिहून दिलं. तर त्यांनी जो ग्रंथ वाचला अमेरिकेत महाभारतावरचा, तर त्या ग्रंथकारांनी लिहिले, म्हणजे सर्वमान्य ग्रंथकार लेखक असतं थोडंच काही. त्याचं असं मत आहे की श्रीकृष्णाने स्वतःची अग्रपूजा करून घेण्याकरता, स्वतःचा मान वाढवण्याकरता हे सगळं केलं आणि भावाभावाच्या युद्धात तो पडला. त्यांना हे माहीत नाही, हे भाऊ जरी असले तरी कधी कधी पित्याला न्याय पक्ष ग्रहण करावं लागतं. पांडवांच्या न्यायाची आणि कौरवाच्या अन्यायाची यादी आहे. देव जरी सम असेल, समोहम सर्वभूतेषु नमे द्वेष्योस्ति न प्रिया, ठीक आहे, पण पांडवाचा पक्ष का घेतला त्यांनी? ज्ञानेश्वर महाराजला कळत नाही काय? ज्ञानदेव म्हणे, व्यासाच्या पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी का? म्हणून मी तुम्हाला सांगतो, कृष्ण आजपर्यंत 5000 वर्षात आहे तसा एकाही व्यक्तीला कळलेला नाही. 2च व्यक्तीला कृष्ण कळलेला आहे, एक महर्षी नारद आणि एक व्रजाच्या गोपी. खलास. ते मनोगत शुकदेवाने जाणलं. नारदांनी विचारलं, म्हणे तुम्हाला राधाकृष्णाचं मनोगत कसं कळलं? त्यांनी सांगितलं, पहा मी पोपट,
माझा वेश पोपटाचा. देव आहे तो. भागवत सांगणाऱ्याला पोपट बनवलं, रामायण सांगणाऱ्याला कावळा बनवलं. का तुम्ही आहे की नाही? राधाकृष्णाच्या विलासात कोणाला प्रवेश नाही व्यक्तीला, पण पक्षाला प्रवेश आहे. म्हणून मी पोपटाच्या विषयाला तिथे गेलो आणि भगवान राधेचं अधरामृत पान करत होते. त्यावेळेला त्या अधरामृत पानात जी राधा आणि कृष्ण यांची मिक्स झालेली लाळ गळाली, तो थेंब मी ग्रहण केला. म्हणून मी राधेचं आणि कृष्णाचं अंतःकरण जाणतो, असं शुकदेवाने सांगून टाकलं. दुसरं कोणी जाणत नाही. ही महान ग्रंथ आहे. ती स्वार्थ आणि देव गणित नाही बसत. माणूस देव होता की माणूस बनून आला, याच्याकरता विचारसागर सोडावं लागेल, नाटकदीप पाहावं लागेल, तत्वदृष्टी पाहावी लागेल. ह्याचा काहीच आपला अभ्यास नाही. आपण एकदम निर्णय घेतो की बाबा कृष्णाने स्वतःच्या स्वार्थाकरता अग्रपूजा करून घेण्याकरता. इट इज सिम्पली अँड सिम्पली फुलिशनेस. इट इज नॉनसेन्स. असं नाही आहे. कृष्ण त्यांना कळलं असता. भारतात कृष्णरूप झालेल्यांना जर कृष्ण कळला नाही, रामानुजांना नाही, वल्लभांना नाही, पूर्ण कोणाला कळला आहे? मध्वांना नाही, निंबार्कांना नाही. शंकर स्वामी शंकर आहेत, पूर्ण रूपेण कृष्ण कोणाला कळलेला आहे? त्याच्यावर बोलतो आपण, स्वतःचं मत प्रतिपादन करतो, पण छातीवर आठवून मला कळला सांगणारा जन्माला नाही आला. याकरता द्रोण असो की कृष्ण असो, आक्षेप घेताना आक्षेपार्ह शब्द वापरू नये. आईला आपल्याला माहीत आहे बापाची बायको आहे, पण आई म्हणावं लागेल. समजा तुम्ही आईला माझ्या बापाची बायको स्वयंपाक कर, त्याचा अर्थ आई होईल ना, पण तिला दुःख किती होईल? आई शब्द म्हटल्यावर प्रेम किती राहील? एवढी अक्कल माणसाला लागते. वस्तुस्थिती असेल तरीही. म्हणून द्रोणाकरता भ्रष्ट गुरुत्व हा शब्द चुकीचा आहे. द्वापरात आणि कलियुगात आता गुरुकुल आहेत काय, जे काही थोडेफार तुम्हाला दिसतात, त्या गुरुकुलात गुरुत्व शिष्यत्व दिसलं काय कुठे? सांदीपनीच्या आश्रमात कृष्ण होते तसं गुरुकुल आहे? द्रोणाचार्याच्या गुरुकुलासारखं गुरुकुल आहे? मग तुम्ही फक्त द्रोणाला दोष देता, परशुरामाला का नाही देत? परशुरामाच्या आश्रमात फक्त क्षत्रिय आणि ब्राह्मण, दुसऱ्याला प्रवेशच नाही. कर्णाला खोटं ब्राह्मणत्व घेऊन प्रवेश करावा लागला, शेवटी शाप ग्रहण करावा लागला आणि मेला. कारण त्यावेळची सामाजिक स्थिती दृष्टीसमोर ठेवावी लागेल. सामाजिक स्थिती काय होती? कोणी वैश्य असेल युद्धाला जाईल का? तुलाधार लढायला गेला काय? तुलाधार संत आहेत, वैश्य आहे, पण त्यांचा देव होता तराजू. एवढे काटा इकडे तिकडे न होऊ देणे. सजन कसा आहे? देव होता कापलेलं मांस न कापता आणून विकणे, पण तेवढं देणे हा देव. त्यांनी ते धर्माला जागले. धर्म याचा अर्थ काय? धर्म रक्षती रक्षिता. आता हा टेबल आहे, या टेबलाचा धर्म आहे 4 बाजू, याच्या बाहेर गेली वस्तू पडेल, धर्मातीत जाईल. द्रोणाचार्य 400 वर्षाचे आहेत, परिग्रह केला नाही, अश्वत्थाम्याकरता दूध नाही, भीक नाही मागितली गाईची. कृपी त्याची आई पिठात पाणी घालून हे दूध आहे असंच असते दूध म्हणून त्याला वाटीभर देत होती प्यायला. तो आनंदानं नाचत होता पिठाचं पाणी पिऊन, पण त्याला दुधाची चवच माहीत नव्हती. आईला दूध नाही, गाय नाही गेली. तेव्हा द्रोणाचार्य परिग्रही होते, परिग्रह केलाच नाही. ती गंमत काय आहे? तर ते भीष्माचार्याने ठेवलं, शिकवलं, हे सगळं शक्य आहे, पण त्यांना नियम करावा लागला. तसं परशुरामाने ब्राह्मण आणि क्षत्रिय, द्रोण त्याच्या अलीकडे होते. त्यांनी वैश्याला प्रवेश दिला, शूद्राला प्रवेश दिला, अंत्यजाला नाही दिला. उरूट बुरूट कुरूट कोळी याच्या 7 जाती आहेत ना, ह्या अंत्यजा आहे. चंडाला दे, अंत्यजाला प्रवेश नाही. शूद्राला प्रवेश नाही कसं म्हणता? त्यांच्या शाळेत कर्णाला त्यांनी प्रवेश दिला नाही. का नाही दिला? कोण होता तो? अंत्यजाच्या 7 जातीत होता काय? आणि एकलव्य कोण होता?
त्यांनी मर्यादा राखली आश्रमाची. एकलव्याला रिजेक्ट केलं फक्त खालच्या जातीचा, पण नाही नाही नाही, द्रोण आहेत ते. द्रोणाला माहीत होतं त्यांचे अन्याय तर तुम्ही पाडा वाजता अन्यायाचा. निष्ठेनं शाबासकी देता एकलव्याला, बरोबर आहे, अतिशय बलवान निष्ठा होती ते. त्यांनी सांगितलं मला तुम्ही धनुर्विद्या शिकवा. त्यांनी सांगितलं तू शिक बुवा बाहेर बसून, पण मला तुला आश्रमात प्रवेश नाही देता येत विद्यालयात. आळंदीला कधी कधी असं होत असे की बुवा 100 विद्यार्थ्यांना एंट्री आहे आणि 5-2 पोरं आहेत, आता प्रवेश बंद आहे. मग त्यांना एवढी आज्ञा असे की तुम्ही शिक्षण संस्थेच्या बाहेर बसून अभ्यास करू शकता आणि श्रवण करू शकता. आजही तसं आहे. कोटा पूर्ण झाल्यावर तुम्ही बाहेर राहून बाहेर बसून मृदंग शिकू शकता, कीर्तन शिकू शकता, तुम्हाला शिकवलं जाते, पण प्रवेश नाही वारकरी शिक्षण संस्थेत, हे आजही आहे. तसं तू बाहेर तुला शिकता येईल, परंतु माझ्या आश्रमात नाही. पण त्यांनी मातीचा द्रोणाचार्य केला. आपण मातीचेच आहोत, ओले मृत्तिकेचे मंदिर, निष्ठा आहे. तर खूप वेळ होईल त्याला, नाही तर मातीच्या मूर्तीत देवत्व असते काय हो हे मी सिद्ध करून देतो तुम्हाला विदिन 5 मिनिट्स. मूर्तीत देवत्व कसं नाही, आवाहित देवत्व प्रतिष्ठित करावं लागते त्याला. मंत्र आहेत सगळे वेदाचे. मूर्तीत प्राणाचं आवाहन, बुद्धीचं आवाहन, मनाचं आवाहन, ज्ञानेंद्रियाचं आवाहन, कर्मेंद्रिय, हे सगळे आवाहित असतात. आवाहन होत नाही तोपर्यंत नैवेद्य नाही दाखवले जात, शेज नाही घालावी लागत. त्यानं मातीचा द्रोण केला, ओवडधोड, पण निष्ठा होती की बाबा हे द्रोणाचार्य आहे. आणि ती मूर्ती समोर ठेवून तो बाणाचा अभ्यास करत होता. अगाभ्यास योग म्हणजे तो हा जाणे जे येथे काही नाही पाहिजे नाही. अभ्यासाचे निबळे एके गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले, विष के आरे पडे, समुद्री पायवाट डोळे, वाघ ब्रह्म थोकडे एकी केले, या लागी माझ्या काही अभ्यास मिळेल. त्याचा अभ्यास 16 तास. हे लोक आहेत नाही वाजवणारे म्हणणारे, त्यांना किती तास अभ्यास करावा लागतो. हे अल्लारा होतात का 1-2 तासाच्या अभ्यासानं? 16 तास. त्याला विचारा त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये, आपने कितने साल अभ्यास किया? 18 बरस रोज 16 घंटा हमने अभ्यास किया. तुम्हाला तर नादिन दिन्ना 9व्या मात्रेचा पत्ताच नाही. त्याला काल दाखवणार काय रडावत्या म्हणणार, रागवू नका. अरे त्याला काल दाखवशील तर तो समेवर येईल. समतो कोणी वाजवते, एवढी पोरगी वाजवी, त्याला काल दाखवा ना 9व्या मात्रेचा. हे अभ्यासानं होईल की नाही? हे तुमची चूक झाली असं नाही, पण माझं कधी कधी लक्ष असते बारीक. वाजवता चांगला, पण नियम आहे त्याचा. कोणत्या पानावर थाप मारून त्याला काल दाखवा, दोन्ही बाजू झोडपून, असं होत नाही. याकरता जो 120च्या स्पीडनं गाडी चालवतो तो शहाणा ड्रायव्हर नाही. जो नॉर्मल स्पीडनं चालतो, रिस्क घेत नाही, तो शहाणा आहे. लवकर पोहोचवणारा शहाणा नाही आहे. तो इथे लवकर पोहोचून गेली, तिथे लवकर पोहोचून गेली, काय करता त्याचं? थोडा विचार करावा लागेल. एकलव्याला नाकारला आणि एक दिवस सकाळच्या वेळी एक पुत्र आश्रमासमोर आला. बाणाचा पुंजका, 10-12 बाणाचा पुंजका एका वेळेला त्या कुत्र्याच्या तोंडात होता. कुत्र मेलं नाही, पण तोंडाला जखम झाली, रक्त गळत होतं. त्या कुत्र्याला पहिल्यांदा अर्जुनाने पाहिलं. धावत आले आत. द्रोणाचार्याला सांगितलं, गुरुजी बाहेर या 1 मिनिट. काय रे? सांगितलं मी आता खरं. कुत्र दाखवलं. सांगितलं मी तुमचा सगळ्यात आवडता शिष्य, तुम्ही मला ही विद्या शिकवली. एका वेळेला एवढे बाण धनुष्याला जोडून हा प्राणी न मरू देता त्याचं भुंकणं बंद करणं, ही तर कला मलाही माहीत नाही, अश्वत्थाम्यालाही माहीत नाही, दृष्टिद्युम्नालाही माहीत नाही. ही तुम्ही कोणाला शिकवली? आम्ही सोडून आमच्या चोरून तुमचा शिष्य कोणचा आहे? कपाळ. त्याने सांगितलं, बाबा मी तू जेवायला बसतो त्यावेळेला दिवा विझून टाकतो. संध्याकाळी जेवायला बसला की दिवा विझवतो. अर्जुन जेवायला बसतो का? तुझ्या ताटात जे पदार्थ आहेत ते बरोबर त्याच पदार्थावर तुझा हात जातो आणि तू जेवतो की नाही, ही शिक्षा आहे माझी. हे पाहतो तुम्ही. तुला अंधार जीव घालणं माझा उद्देश नव्हता, तू तयार आहे.
तू सोडून माझा तुझ्या पुढे कोणताही शिष्य नाही हे तू सत्य जाण. मग ह्या कुत्र्याचं तोंड कोणी बंद केलं? द्रोणाचार्य, पोरं कौरव, अर्जुनाचे धर्मराज सगळं होतं. त्या कुत्र्याचा माग काढत गेलं. त्याच्या तोंडातून रक्त गळत होतं. त्या रक्ताचा माग काढत गेले. ते एका टेकाड्यावर एवढी मूर्ती मातीची द्रोणांची आणि अभ्यास करणारा लंगोटी लावलेला एक लेकर आला. तेरकमटेला बाण लावला की अभ्यास सुरू. बाण गेला की परत आणणे पुन्हा सोडायचं. आपल्या इथे जे ऋषी वगैरे आहेत ना, ह्या राजकन्याने त्यांचं वर्ण केलं. त्यांच्याकडे काम होतंय. हे नुसतं ब्राह्मण नव्हते, शूर होते. जमदग्नीच्या पत्नीला काम होतं. जमदग्नीची पत्नी आता माहिती आहे तुम्हाला, सगळं भारतात सगळंच आहे. राजकन्या आहे. जमदग्नीचं वर्ण केलं. जमदग्नी म्हणजे साक्षात अग्नी. सकाळी ते बाणाचा अभ्यास करतात. बाण टाकला की बायकोला धावत जाऊन बाण परत आणावं लागेल. तो बाण पुन्हा लावत आणि पुन्हा नेम चालत. आता तिनं नवऱ्याच्या या तालमीत राहावं की स्वयंपाक करावा. पण त्यावेळेला असा हुजूर नव्हता किंवा मग मला स्वयंपाकाला वेळ कुठे आहे, तेवढं तुम्ही केलं तर काय हरकत आहे, ते जोडण्यासारखं नव्हतं. माहोड गरवासिनी, माहोड गडावर आपण ज्या भगवती करता जातो ती जमदग्नीची पत्नी आहे. तिच्याकडे काम होतं. आणि तेजीत किवती पाणी आण गंगेहून गागर घेऊन गेली. मत्स्य क्रीडा कशाला म्हणतात? माशाची क्रीडा पाण्यातली पाहिली. माशाची क्रीडा पाहिली यायला 5-2 मिनिटं उशीर झाला. जमदग्नीने विचारलं, काय एवढा वेळ कशाला करा? मी अंतर्ज्ञानानं जाणलं तू मत्स्य क्रीडा पाहत होता. पोरं परशुराम, राम म्हणत त्यांना. तेव्हा परशु गणपतीनं दिल्यावर, रामा तुझ्या आईचं मुख उडव सांगितलं. महाराज चारी पोरांना रिजेक्ट केलं. परशुरामाने आज्ञेचं पालन केलं. शस्त्राचं खड्डेश केलं. प्रसन्न झालं. शाबास, माझ्या आज्ञेचं पालन केलं. काय वर तू सांगितलं? वर कोणता देता? माझी आई जिवंत करा. आज्ञा भंग झाली नाही, आई गमावली नाही. थोडं धैर्य लागते त्याला समजून घ्यायला, कळून घ्यायला. मी तुम्हाला हे सांगत होतो, बाण टाकणे आणि आणणे व्यस्त आहे. त्याचं लक्षही नाही. ही मंडळी आली. हे आल्यावर द्रोणाचार्यांनी म्हटलं त्याला, तुझं कल्याण हो. दर्शन घेतलं. साष्टांग नमस्कार करा. पायाला स्पर्श नाही केला भूमीवर. कारण त्याला माहित होतं अंत्यजाचा स्पर्श चालणार नाही. युग कोणतं होतं? द्वापर. आणि करे हे माझी मूर्ती ठेवून शिकला. सांगितलं, मला कृपा फक्त तुमची. मला काही येत नव्हतं, काहीही नाही. काही मृदंग वाजवणारे, म्हणणारे बिना तयार आहेत नाही. चांगलं वाजवतात. करे कुठे शिकला? काही नाही, प्रॅक्टिसनं आलो. प्रॅक्टिसनं येते चांगलं, पण कुठे ना कुठे धरलं जाते. त्याला ट्रेनिंग लागते थोडंसं. अनट्रेंड माणूस पकडलं जातं. किती चातुर्यानं वाजवा म्हणा तुम्ही. एखाद्या वेळेला मालकोसला पंचम लागतोच, धावता पंचम लागतो की नाही. हां. आणि यांचे काय काय 2-4 लोकांनी आपले म्हणणारे, हे आपला बुवा डॉक्टर गुलाने यांनी दरबारी सोडून दुसऱ्या रागाचा अभ्यासच केला नाही. आले गेले की दरबारी, त्याच्यानंतर माल म्हणावं. आता गोड आहे म्हणून नाही, पण ते बसवलेलं आहे. काय करतात? बायकोही खुश होते, पोरंही खुश होतात, सगळेच खुश होतात. काही गोष्टी अशा असतात त्या विचाराने ठरवावं लागतात. मग आता तू माझा शिष्य सांगितलं पक्का, गुरुदक्षिणा काय देते? हे ऑब्जेक्शन. ते जो काय द्यायला? निष्ठावान शिष्य आहेस माझा, गुरुला दक्षिणा द्यावी लागेल. हे आपण फुल देतो की नाही? रिक्त असताना नपश्येत देवताम ब्राह्मणम गुरु. ब्राह्मणाचं दर्शन, गुरुचं दर्शन आणि देवतेचं दक्षिणे वाचून घेऊ नये. मग आपलं वारकऱ्याचं संशोधन आहे, व आम्ही पैसे घेत नाही दक्षिणा. मग काय द्या? वस्त्र द्या, ती नाही घेत. मग फूल फक्त त्यांना द्या, कारण फुलात सुगंध आहे. तुमच्या निष्ठेचा, प्रेमाचा सुगंध फुलात आहे, म्हणून फूल प्रतीक आहे. ते दिलं की दक्षिणा झाली. तू मला दक्षिणा मी मागीन ती देशील. काहीही मागा, प्राण मागितलं तर देईल.
उजव्या हाताचा अंगठा कापून मला दक्षिणेत दे. विचार नाही केला. शस्त्र घेतलं, एका वारात अंगठा तोडला आणि त्यांच्या पायावर ठेवला. द्रोणाने आशीर्वाद दिला, तू जगत जेता योद्धा होशील निवडून. अर्जुनाने ऑब्जेक्शन घेतलं नाही, भीष्माचार्याने ऑब्जेक्शन घेतलं नाही, कृपाचार्याने घेतलं नाही, अश्वत्थाम्याने घेतलं नाही, दुर्योधनाने घेतलं नाही. आम्ही आक्षेप घेऊन राहिलो की द्रोणाचार्याला हे शोभलं काय. फारच दुर्बल ज्ञान आहे आपलं, म्हणजे अज्ञानच आहे ते. वरचं कवर आहे आम्ही शहाणे, आय एम क्वालिफाईड, एक कवर आहे वरचं, आत तर काहीच नाही. अरे एकलव्याचा वध कृष्णाने केला, माहित आहे कुठे केला, कधी केला माहित आहे. भगवान वाच महाभारतात देवानी ज्यांना ज्यांना मी स्वतः मारलं त्याचं कारण सांगितलं. सख्खा मावस भाऊ होता शिशुपाल, मारलं की ठेवलं का. अरे दुर्योधनापर्यंत पोहोचायला भीष्म आडवे होते, भीष्माला मारलं ना. भीष्माला सांगितलं आजोबा आम्हाला दुर्योधनापर्यंत जायचं आहे, दुर्योधनाला मारायचं आहे, तोपर्यंत पृथ्वीवर शांती आणि शासन निर्माण. यांनी सांगितलं युद्धानं शांती निर्माण होते का. हो, युद्धानं शांती निर्माण होते. इन्नर सायकोलॉजी आहे. परशुरामांनी माजलेले क्षत्रिय मारले, तेव्हा क्षत्रिय मातले चौकडे. माजलेले, लुटणारे, बलात्कार करणारे, अनेक बायका करणारे क्षत्रिय मारले. त्याच्यानंतर पृथ्वीवर युद्धच नाही झालं. झालं किती वर्षानंतर युद्ध झालं. ही शांती कधी निर्माण झाली. युद्ध शांतीला निर्माण करतात आणि कधी कधी लढाया युद्धाला निर्माण करतात. देर इज मच डिफरन्स बिटवीन बॅटल अँड वॉर. व्हॉट इज वॉर. तुम्ही लढाई जिंकलात, युद्ध नाही जिंकणार. यू कॅन विन द बॅटल ओनली, नॉट द वॉर. हा फरक कळून घ्या थोडासा. आणि भगवंतानी सांगितलं ज्या वेळेला मी इंद्रप्रस्थाला असताना द्वारकेवर आक्रमण झालं. आता विमान आहे, देवाला मागितलेलं आहे. तुम्हाला सगळे प्रश्न चिडतात माहितीच आहे. स्वप्न पडलं भगवान म्हणलं मला आक्रमण आहे, गेले निघून. प्रद्युम्न लढाईत होते, खंदक खणलेला, सगळं 1500 एकराचं पीक जाळून टाकलेलं, शत्रूच्या सेनेला खायला मिळू नये. ही त्यावेळीची पद्धत होती. आणि युद्ध झालं. शाल्वानी शंकराचं तप करून विमान मिळवलं होतं. भागवतात 2 विमानाचं वर्णन आहे. शाल्व राजा कट्टर शत्रू धर्माचा आणि कृष्णाचा. जो देवाचा शत्रू आहे तो वेदाचा आहे, धर्माचा आहे. जो वेदाचा आणि धर्माचा आहे तो देवाचा शत्रू आहे. शाल्वाबरोबर युद्ध प्रद्युम्नाने केलं पण नाही जिंकू शकला, कारण तो आकाशात विमानातून शस्त्र टाकत होता. हे भूमीवर होते. देवरथावर बसून गेल्यानंतर त्यांनी माया निर्माण केली. वसुदेव देवकीला मी मारून टाकलं असं दाखवलं, मायानं खोटं होतं. देवही थोडे स्तब्ध झाले आणि दुसऱ्या मिनिटाला त्यांच्या लक्षात आलं की यांनी माया निर्माण केली. सुदर्शन चक्र घेतला. शिशुपाला करता सुदर्शन चक्र घ्यावं लागलं, घेत नाही कधी कधी. शाल्वा करता सुदर्शन हाती घेतलं आणि विमानावर टाकलं. अशा 2 तुकडे झाले त्या विमानाचे, समुद्रात पडले. द्वारकेजवळ 2 तुकडे पडले. शाल्व बाहेर आला. शाल्व बाहेर आल्यावर त्याला मारला. त्यावेळेला दंतवक्र आणि एकलव्य युद्धाला आले देवाच्या विरोधात. जय विजय. शेवटी शिशुपाल आणि दंतवक्र झाले की नाही. शिशुपाल तर कधी मारला तुम्हाला माहित आहे. दंतवक्र कधी मारला. शाल्वाच्या युद्धाच्या वेळेला दंतवक्र त्याच्या मदतीला आला, त्यावेळेला दंतवक्र मारला आणि त्याच्याच मदतीला एकलव्य आला म्हणून त्याचा वध केला. देव म्हणतात द्रोणाचार्यांनी बरं केलं गुरुदक्षिणेत अंगठा मागितला, कारण बाण आकर्ण सोडायला अंगठा लागतो, असा सोडावा लागतो. तेव्हापासून भिल्ल बाण सोडतात. अंगठा असूनही अंगठा लावत नाही, या 2 बोटानं बाण ओढतात. आकर्ण येत नाही, तो शक्ती अपुरी पडते त्याला अंगठाच लागतात. द्रोणाचार्याने जर आता अंगठा मागितला असता तर मी अर्जुनाला याच्यापासून वाचवू शकलो नसतो. हे भगवान वाज आहे. मला मारावं लागलं त्याला, मला माहित होती याला कोणी मारणार नाही.
याच्याजवळ अस्त्रशस्त्र नसेल, पण हा बाण विद्येत एवढा निपुण होता. आणि हा दुर्योधनाचा हस्तक आहे, जरासंधाचा हस्तक आहे, शिशुपालाचा हस्तक आहे, शाल्वाचा हस्तक आहे. या बॅड सोसायटीचा हा मेंबर असल्यामुळे याच्यापासून धोका होता, म्हणून मी याला मारला आणि माझं अर्ध काम द्रोणाचार्याने केलं. याला विद्यालयात शिक्षा दिली नाही आणि याचा अंगठा मागितला. आता बोला तुम्ही शहाणे की देव आणि द्रोणाचार्य शहाणे? हू इज वाईस? म्हणून एक तर थिंकिंग डीप ठेवा, पूर्ण अभ्यास करा, मग बोला. ताट वाढल्यावर बाई हिलकाची भाजी काही बरोबर दिसत नाही, रंगावरून खाऊन तो पाय बाबू चांगली आहे, कशी आहे, शिजली की नाही ते दिसूनच नाही. दारी सांगितली दिसून नाही. बायको काळी बेंदिली म्हणते का डझनभर पलटण कशी पैदा केली ती. चाल असं कधी असतं का? दिसण्यावर काय अवलंबून आहे? अरे वांज आहे, फार स्वरूपान आहे, काय कामाची आहे? काळी कुठे लेकरं झाले ना 2-3, तीच कामाची. कधी कळेल तुम्हाला? द्रोणाची चूक काढू नका, देवाची चूक काढू नका, आणि स्वतःची चूक पहिल्यांदा शोधा आणि प्रयत्न करा ती मिटवण्याचा. अप्पा स्वामी महाराज. आता आपण द्रौपदीकडे बोलू. आता म्हणजे आता कसं काय करू? आता विश्वास नके देवे, आताच्या आधी जेवढी पाहावं लागेल. म्हणून आपण जेवतो की नाही, जेवतो फक्त हा वर्ग इमानानं बोला. तांदूळ निवडता काय? नाही, एखादा बैल वेडा त्याला मग आता बायको बाजार करायला जाते तर त्याला तांदूळ निवडावे लागतात, कुकर लावावा लागतो. हे एक्सेप्शन सोडून दे. निवडण्याचं काम कोण करतात? आपला दात पडणार नाही. या बायांची डोळा चांगला असेल, तांदूळातले खडे काढल्या गेले तर दळण ओझे घडे निवडावे खडे, मग दळण ओझे घडे. तसे हे खडे निवडले देवाने. आणि त्या चंद्रपूर गडचिरोलीच्या भागाला जो तांदूळ होतो ना श्यामभाऊ, त्या तांदूळात गारा फार आहेत. त्यात गारपांढरी असते तांदूळासारखी. ते खडेले का ते तांदूळात मिसळले की निवडले जाते. आपल्याला वाटतं की तांदूळाचा तुकडा आणि ती असते गार, त्यानं पडतो दात. हे बसून जे गारा आहे त्या तांदूळातल्या त्यानं दात पडून राहिले तर काय करता? हा सगळा प्रकार आहे. मी कटू नाही बोलत, सत्य बोलत. सत्यम धर्मंचर्च हे सोडायचं नाही. या करता ज्यावेळेला आपण इतिहास ग्रंथ पाहतो, पुराण ग्रंथ पाहतो, त्यावेळेला दृष्टी बदला. आणि पूर्वग्रह दूषित माणूस फक्त निगेटिव्ह पाहतो, पॉझिटिव्हकडे जातच नाही. माहीत आहे की हा वाल्या कोळी बदमाश, मर्डर करणारा कोणी, ही जर पूर्वग्रह दूषित दृष्टी असेल तर तुम्हाला वाल्याच दिसेल, वाल्मिकी दिसणारच नाही ना. म्हणून पूर्वग्रह दूषित दृष्टी काढावी लागेल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवावं लागेल. पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तर चोरातही तुम्हाला देव दिसेल, नाही तर मग साधू संतात चोर दिसतात. का हो ढमका भाऊ आमच्या इथे थांबला होता, हो आमची घंटी नाही दिसतली, कधी नेली तर नाही. काय करता त्याला? थोडा सारासारी विचार करता. आपण जेव्हा द्रौपदीचं चिंतन करतो ना, त्यावेळेला द्रौपदीकडे पाहताना फक्त अशी दृष्टी नका ठेवून की द्रौपदी ही 5 माणसाची पत्नी आहे, फक्त एवढी दृष्टी नका ठेवून. मी खालच्या भाषेत बोलू शकत नाही, कारण हे स्थळ नाही बोलायचं. पतिव्रता आहे, दिसतात सगळं आहे, पण काही लपलेले नवरे असतात. पती नाही, पती एकच असतो. नवरा याची व्याख्या आहे प्रत्यग्र भोगता, कळ, प्रथम भोग घेणारा. आता असे नवरे असू शकतात कधी कधी, कुठे कुठे. द्रौपदीला दोष देण्याच्या आधी तुम्हाला स्वतःकडे पाहावं लागेल. आणि हे महाभारत आहे. मी जे जाऊन आलो, पाहून आलो ना, हे महाभारत आहे. आता एवढ्या पानात द्रौपदी माझ्याजवळ आहे. ही द्रौपदी तुम्हाला सांगायची कुठून आणि कुठपर्यंत, हा फार मोठा प्रश्न आहे की नाही. म्हणून द्रोण सांगणं सोपं आहे, पण द्रौपदी सांगणं कठीण आहे. द्रौपदीचा आरंभ करायचा असेल तर स्वयंवर नंतर जन्म, आणि जन्म मी सांगून टाकला म्हणून ते सांगत नाही. महाराज आम्हाला माहित नाही, का नाही आले पहिल्या दिवशी ऐकायला? द्रौपदीचा जन्म सांगितला की नाही? द्रौपदी कशी जन्माला आली
दृष्टिद्युम्नासहित बहीण भाऊ तुम्हाला सांगितलं. अग्निकुंडातून जन्म कोणत्या अवतीनं कोणत्या प्रकारे, व्हॉट इज रिअल सायन्स देअर, डेफिनेटली आय टोल्ड यू. तुम्ही त्या दिवशी ऐकायला नव्हतं म्हणून आता मी विरक्तीनं नाही सांगणार. आता सीडी आहे का, द्रौपदीचा जन्म झाला आणि एकदम 16 वर्षाची मुलगी हो. तुमची लहानाची मोठी होईल तुम्हाला चिंता लग्नाची. ज्या बापाला 16 वर्षाचीच मुलगी एकदम जन्माला आली त्याला चिंता. आता ही गडबड होती थोडी. काय सांगावं, द्रोणाला बांधून आणलं हे मी तुम्हाला सांगितलं. दृष्टिद्युम्न द्रौपदी हे तुम्हाला सांगितलं. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ हे सगळं सांगितलं. आता आपण पहिल्यांदा पाहू, द्रौपदी स्वयंवराकरता पांडव हिडिंब वनातून निघून द्रुपद नगरापर्यंत कसे गेले. काही सगर मार्ग रस्ता काही होतं. सूर्याचा प्रकाश भूमीवर पडत नव्हता, एवढं भयंकर अरण्य होते ते. पण लहान लहान वस्त्या 10-5 झोपड्या अशी गावं होती पाण्याच्या आश्रयाने. वाटेने जात असताना एक ब्राह्मण आहे, त्यांचं नाव आहे विद्वान ब्राह्मण. त्यांची गाठ पडली, झाडाखाली बसले होते. त्यांना विचारलं, महाराज तुम्ही कुठे निघालात. त्यांनी सांगितलं, पौष शुद्ध एकादशीला पांचाल राष्ट्रात द्रुपद राजाच्या कन्येचं स्वयंवर आहे, तिथे मी चालतात. ठीक आहे, मग पांचाल राष्ट्राला हाच रस्ता जातो काय. सांगितलं हाच जातो, तिथून जावं लागेल. ठीक आहे, ओळख झाल्यावर माणूस 4 पावलं चालतो, मित्र होतो. चला आम्ही सांगतो तुमच्याबरोबर, आम्हालाही स्वयंवर पाहायला मिळेल, आम्हाला काही काम नाही, विरी काम तुमच्याबरोबर चालतं. त्या ब्राह्मणाला बरोबर इथं निघाली. एक लहानसं गाव तिथे थांबता. एका ब्राह्मणाच्या झोपड्यात बाजूला एक पार्टिशन केलेलं एवढीशी खोली होती. त्यात कुंती आणि 5 पांडव थांबले, रात्री झोपले. आता गाव तर होतंच, वस्ती होती, पण ती होती बकासूर नावाच्या निशाचराच्या ताब्यातली. बकासूर किती व्याज खा, पोटच भरत नाही. बाप मेला तर सुटतात 10 दिवसाचं व्याज सोडत नाही. बकासूर लक्षात आलं काय. त्या बकासुरानं गावातली जनावर खाल्ली, माणसं खाल्ली. ग्रामस्थांनी मिटिंग घेतली, का होय सगळं गाव नष्ट करील. त्या बकासुराला सांगितलं, वाईट माणसाला पहिल्यांदा महाराज म्हणावं लागतं, महाराज तुम्हाला आम्ही 1 माणूस 1 रेडा 1 क्विंटल भात शिजवलेला रोज देऊ. हे मारामारी बंद करा. त्यांनी सांगितलं पुष्कळ आहे. हे बा मी गावावर खाऊन टाकील, मला रोज 1 खंडीचा भात, 1 रेडा, बकरा फकरा नाही चलेगा, मुर्गी उर्गी नाही चलेगी, रेडा हेला, आणि 1 माणूस. मी नरमांसापासून माझं जेवण होत नाही. गावकऱ्यांनी कबूल केलं, वाटून दिलं. भाऊ आज पंगत आहे, आज तुमची पंगत, आज तुमची पंगत. त्याप्रमाणे गावात प्रत्येक घरावर 1 माणूस देण्याची पाळी आहे. उद्या दिवस निघणार. आणि रात्री ज्या ग्रस्त ब्राह्मणाच्या पडवीत बाजूला थांबले होते, त्यांचा आवाज येत होता. तर ते ओपन होतं सगळं, कुडाबिडा. ब्राह्मण, त्याची पत्नी, 1 कन्या 8 वर्षाची आणि 10 वर्षाचा मुलगा. त्यांचा संवाद कुंतीने ऐकला. ब्राह्मणाने सांगितलं, काय गा, आता उद्या आपल्याला बकासुरा करता भात आपल्याजवळ तयार आहे, रेडा आपण विकत घेतला, आपल्या 4घापैकी कुणाला तरी एकाला जावं लागेल. तिने सांगितलं, महाराज पतीचं मरण पत्नीच्या समोर बरोबर नाही, कुंकू पुसण्याची पाळी येऊ नये, माझा नंबर लावा, मी जाईल बकासुरा करता, त्याचं भोजन म्हणून. त्यांनी सांगितलं, पोरांचं पोषण करील, मला काय स्वयंपाक येतो, कसं होईल, नाहीतरी मी आता म्हातारा झालो, युजलेस प्लस होपलेस. पोरांनी सांगितलं, बाबा पित्याला मरू देऊन पुत्र जिवंत राहील, तर असं समजावं की आपलं मूत्र वाया गेलं, होणार नाही. कन्येने सांगितलं, बाबा कशाला खर्चात पडता, मुलगी मोठी झाली 8 वर्षाची, आणखी 2 वर्षानं लग्न करा, खाली मान वाकवाले का, काय झकमारा मला देऊन टाका, आहे ते तुम्ही लग्नाच्या पिढीतून गेले. 4घांचा आर्ग्युमेंट कोणती नाही. धर्मराजाला उठवलं, भीमाला, पोरं उठवतात. ही अशी परिस्थिती आहे. मी आता त्यांचं 4घांचं भाषण ऐकलं. तो बकासूर यांच्यापैकी एकाला उद्या खाईल. क्षत्रिय राजा, ब्राह्मणाचा जीव वाचवणं आपलं कर्तव्य आहे.
बकासुराला कोण मारील? भीमाने सांगितलं आई चिंता 2-4 बकासूर मारून टाकतो तुम्ही एका दिवसात, माझं काम बघतो. ते ब्राह्मणाला कोण सांगितलं? कुंती गेली ब्राह्मणाकडे, त्याचं दार वाजवलं. त्यांनी दार उघडून सांगितलं या, आम्ही बाजूला थांबलो, ओळखलं तुम्हाला. उद्या तुमच्याकडे बकासुराचं भोजन म्हणून कुणी जाणार आहे, कुणी पाठवणार? माझा मुलगा आहे. भीमाला दाखवला, हा माझा मुलगा. त्यांनी सांगितलं असे तर 2-4 पोरं खाऊन टाकील, तो बकासूर आहे, तुम्ही पाहिलं नाही त्याला अजून? सांगितलं ठीक आहे, माझ्या मुलाजवळ मंत्रशक्ती आहे. कुंतीने सांगितलं त्या मंत्रशक्तीनं तो बकासुराला मारील, माझाही मुलगा मरणार नाही, तुमचाही चौघांचा जीव जाणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा, शांततेनं झोपा, उद्या माझा मुलगा भीम जाईल. तिथे आधी भात नेऊन ठेवलेला होता, रेड्या झाडाला बांधून ठेवलेला होता आणि भीम गेले. भीमानं सांगितलं की सवेरे का नाश्ता आहे, कौन राह देखेगा. भात खायला सुरुवात केली. भीम रेडा खाणारे नव्हते, त्याला लेखाला दूर दिला सोडून काय कुठे राहणार. खंडीभर तांदूळाचा भात जगन्नाथाला रोज 258 क्विंटलचा नैवेद्य लागतो. भगवान जगन्नाथपुरीला 258 क्विंटल एव्हरी डे. संध्याकाळी एक शीतही नसते प्रसादाचं, एक कण भी नाही मिळेगा. अर्धा भात खाल्ला, बकासुराला मागून त्यानं पाहिलं, वारे वा शिकार, माझं भोजनच माझा भात खाऊन राहिले, आता काय करावं याला. तर त्याला पाठ होती भीमाची तिकडे, म्हणून तो धावत येऊन त्यानं मुष्टी प्रहार केला. भीमाने सांगितलं भाऊ मला जीव दे, पोटभर जीव दे, नाश्त्याची वेळ आहे, बाद में देखेंगे, आता मला जीव तर दे. ती काय ऐकतो काय तो. शेवटी ढेकर दिल्यावर एक आळस भीमाने दिला. मी फार बारीक सांगत असतो, जसं आहे तसं भारतात. आळस दिला, ढेकर दिला आणि मग सांगितलं बकासुराला ये भाऊ ये, आता तुला पाहतो. म्हणे तू काय पाहशील, मी तुला शिजून खाल्ल्याशिवाय राहत नाही. ते म्हणे हो हो खा, पण दम तर धर, जिवंताला शिजवतो की मारल्यावर. अशा लोकांशी फार बोलायचं नसते. भीमाने झाड उपटलं, घेऊ उपटलं 3 वेळ भीमाने झाड उपटले. अनुकीचकाच्या वधा करता, किचका करताना अनुकीचक मारले 105 त्यावेळेला. विराट पर्वा सांगेन तुम्हाला, दुसरं मी सकाळी सांगितलं. झाड उपटल्यावर बकासूर आहेत. शक्ती म्हणजे शक्ती राक्षसाची. राक्षस लोकांना सध्या शक्ती फार आहे. आणि रागवू नका, एक्सक्यूज मी, तुमची क्षमा मागून म्हणतो, सध्या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांजवळ धन आणि सत्ता फार जोरानं आहे. कारण सत्तेनं सांगितलं आहे की आम्ही सज्जनाकडे जाणारच नाही. काय या इन ब्रॅकेट डॉट 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 झालं की नाही. युद्धात बकासूरला मारला. पांडवांचा उपकार, गावाचं संकट केलं, रोज प्रत्येक कुटुंबाला एक माणूस द्यावा लागेल त्या बकासुराच्या ओढण्याला. म्हणून कधी कधी नागपूरच्या भागाला असे 2-4 बकासूर गावातल्या लोकांनी मारले. तुम्ही पेपरला वाचलं असेल मागच्या वर्षी. हे बकासूर मारले, पोलीस काही करत नाही. खासदार आमदार त्यांना हे गुंड पैसे देतात, त्याची काही ताकद नाही, मेलेले दबलेले असतात. गावकऱ्यांनी विचार केला तर या गुंडाला मारायचं म्हणजे बकासूरच आहे. सगळं गावावर जरी एकत्रित झालं, मारून टाकलं, दाखवतात किती माणसावर पेच भरता बरा. म्हणजे कोणी ना कोणी दाता अशा बकासुरांना संपवणारा येतो. एकदा पुन्हा क्षमा मागतो महाराज, आपल्या वारकरी संप्रदायातले काही काही बकासूर निर्माण झाले. मुंडकं नका हवं, बबन भाऊ हसू नको. बकासूर नोटान पैसे खाल्ल्या वाचून कीर्तनच करत नाही, प्रवचनच करत नाही, भागवतच सांगत नाही, रामायणच सांगत नाही, बकासुराची अवलाद सांगत. अरे टाळ्या नका वाजवू ना. तुम्ही अशा कार्यक्रमाला का जाता? तुम्हाला माहीत आहेत नाही ते 2 रुपयाचा आलुगुंडा 10 पैशात भेटू म्हणून जाता. का जाता? कुकर्माच्या सावलीत का जाता तुम्ही? ते फळ असतात, त्याची सावली असते की नाही, त्या सावलीत बसतो काय माणूस? उन्हात बसतो पण त्या सावलीत नाही बसत. म्हणून हे बकासूर आहेत. आता ते ज्या वेळेला यांना मारणारे, नष्ट करणारे गुरुजी होते, मामासाहेब होते, धोंडा महाराज, शंकर महाराज, त्यावेळेला बकासूर नव्हते. आता ते एकाचे 10, 10चे 100 चाललेले का ते वाढत. बरं आता माझं आयुष्य एवढंच, मी निर्बल माणूस, मला काही अक्कली नाही, काही शक्ती नाही त्या बकासुरांना मारील. फक्त मी बोलतो, होणे जाणे काही नाही. म्हणून तुम्ही जे तरुण कीर्तनकार आहात 24-25चे आणि जे अर्ध भोगलेले आहात 50, 55, 45चे, बरं महाराज, हे या बकासुराबरोबर युद्ध करायचं तुमचं काम आहे.
हे बकासूर संपवा. काय झालं डॉक्टर? नाही तुम्ही घेता. मी कुठे बोललो बाबा तुम्ही घेता? माझ्यावर काय राजांत घेणारे मला माहीत आहे आणि मी नावारी बोलत असतो. नाशिकच्या व्यासपीठावर बोललो की नाही महाराज, मग आता त्याला काय विमानाने या 2-2 लाख रुपये घेता. मी म्हटलं घ्या बा तुम्ही राजवेश्या. रांडीचं काम आहे ठराव करणे. तुमची बायको ठराव करते का? हा ठराव करते ती कोण? वेश्या. हे तर आपले बाबा महाराज सारखे राजवेश्या. 2 लाख रुपये राजवेश्या. तिथं कॉल बिल वाजायला लाख रुपये लागतात. काय करायचं? हे बकासूर समाजात यांना फक्त वारकरीचं संपवेल माझं म्हणणं लक्षात ठेवा. हरिद्वारपर्यंत जाऊ आपण, नाही ते जातो. काशीपर्यंत जाऊ, ऋषिकेशपर्यंत जाऊ, दिल्लीपर्यंत जाऊ आणि एक दिवस असा येईल की वारकरी संप्रदायाच्या पताकीखाली हे सगळे बकासूर वाल्याचे वाल्मिकी झालेले तुम्हाला दिसतील. गॅरंटीने दिसतील. आणि हे काम फक्त वारकरी संप्रदाय करेल. कारण बकासुराचा काल भीम वैष्णव होते. कृष्ण वैष्णवाने केलं, आपणही वैष्णव. हे बकासूर आपण संपवू. द्रौपदी स्वयंवरा करता निघाले. तो उत्सव होता 15 दिवसाचा लग्नाचा. आता आपण लग्न करतो त्याला काही इलाज नाही, तो भाग वेगळा आहे. पण त्या ब्राह्मणाला घेऊन बरोबर त्यांनी सांगितलं रे आम्हाला सांगतं खरं 15 दिवस उत्सव होईल आणि 16व्या दिवशी एकादशीला द्रौपदीचं स्वयंवर, अशी माहिती त्यांनी इन्फॉर्मेशन पुरवली त्या ब्राह्मणाने. आता द्रौपदी गेले की तिनं, तुम्ही राजे सगळे बसले तिनं माळ घातली नाही ना. इतकं सोपं नव्हतं ना ते. 12 तासात पारायण गीतेसहित, 21 दिवसात 21 पारायण, 102 पोरातून मामासाहेबांनी 102 विद्यार्थ्यांना मला बसवलं होतं. अमृत महाराज नरखेडकर होते. 102 विद्यार्थी. पहिल्या दिवशी 12.5-13 तास लागला. 1 दिवसानंतर बरोबर 12 तासात गीतेसहित पारायण. मोठ्यानं वाचा, मनात वाचू नका, पारायण करताच येते. आणि मग काय असेल नसेल पण या प्रकारची परीक्षा मग. आणि मग तुम्ही इमानानं वाचलं असेल तर तुमच्या ज्ञानेश्वरीवर अजानुषाचं पान पडेल. म्हणून ज्यांच्या ज्ञानेश्वरीवर पडले हे 14 लोक सर्टिफाईड झाले आउट ऑफ 102. आणि त्यांना सांगितलं आता तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा. कळलं का तुम्हाला? हे जरा जुना आहे. द्रौपदी सहज नाही मिळत. द्रौपदी मिळवण्याकरता लाकडाचं यंत्र आहे. लाकडाचा मत्स्य केलेला आहे आणि त्याचा डोळा काढलेला आहे. यंत्र म्हटलं की ते गरगर गरगर फिरेल. खाली पाण्याचं भांड आहे. यंत्र माशाचं वर आहे. 3 बाण ठेवलेले आहेत. धनुष्य ठेवलेलं आहे. तुम्ही खाली पाण्यात त्या माशाच्या यंत्राचं प्रतिबिंब पाहायचं आणि बाण वर सोडायचं. माशाला लागला आऊट. डोळा एकच त्या माशाला. डोळा फुटला पाहिजे माशा, लाकडाच्या माशाचा. कोण प्रयत्न करील? प्रयत्न केला नाही का? केला ना. सगळ्याच्या आधी प्रयत्न दुर्योधनाने केला. सगळेच होते. दुर्योधनाने प्रयत्न केला ते कशाचा मासान कशाचं काम. आता योद्धा कोण? कर्ण. कर्ण समोर आले. द्रौपदीने सांगितलं हा सूत पुत्र आहे, मी याचं वरण करणार नाही. सूर्याकडे पाहिलं, धनुष्यबाण खाली ठेवलं कर्णाने. तो भेद करू शकला नसता. मी कारण सांगतो त्याचं तुम्हाला. पांडव जेव्हा नगरात गेले तेव्हा गावाच्या बाहेर एक कुंभाराचं घर होतं. त्या कुंभाराच्या पडवीत ब्राह्मणाचा वेश होता. पांढरे वस्त्र, यद्यपि ब्राह्मणाचा वेश. सांगितलं बाबा आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हाला आमची आई सोबत आहे म्हातारी, आम्हाला 15 दिवस राहायला जागा पाहिजे. उत्सव पाहायला आलो, दान दक्षिणा मिळाली तर मिळाली वगैरे. कुंभारांनी जागा दिली. घरात नाही दिली. घरात साधू लोक ठेवताना विचार करत जा जरा. ते पडवीत जागा दिली. कुंती तिथेच होती. 5ही भाऊ ब्राह्मणाच्या वेशानं कक्ष होते. हा कक्ष ब्राह्मणाचा, हा क्षत्रियाचा, हा वैश्याचा, हा शूद्राचा. ब्राह्मणाच्या कक्षेत जाऊन बसते. आता ब्राह्मणाच्या कक्षेत ब्राह्मणच आहे, काही प्रश्नच नव्हता. अर्जुन पाहत होते. दृष्टिद्युम्न पुढे आले. नेम कोणाचा लागत नाही. दृष्टिद्युम्न भाऊ, द्रुपदाचा पुत्र. त्यांनी सांगितलं पृथ्वी क्षत्रिया वाचून खाली झाली काय? मला माझी बहीण कुमारी ठेवावी लागेल काय?
संपले काय क्षत्रिय पृथ्वीवरचे? मत्स्यभेद कोण करी? आवेशानं बोलला. धर्मराजांनी नेत्र पल्लवीनं अर्जुनाला पुणावलं. अर्जुन जाओ. बोलले नाही. भावाचा इशारा समजल्याबरोबर अर्जुन उठले. युधिष्ठिराला नमस्कार केला पहिल्यांदा. भीमाला वडिलांचा आशीर्वाद घ्या. धनुष्याजवळ गेल्यावर जे ब्राह्मणाने त्याला नमस्कार केल्यानंतर पहिल्यांदा त्या शस्त्राला नमस्कार केला. बाणाला 3 बाण होते. एकच बाण उचलला. पहिला बाण उचलला आणि पाण्यात माशाचं प्रतिबिंब पाहून सोडला की डोळा गेला. यंत्रच पडलं खाली. डोळा खलास. मत्स्यभेद झाला. कोणी केला? टाळ्या कोणी वाजवल्या? ब्राह्मणांनी. क्षत्रियांनी नाही. नाही नाही नाही, आमच्या ब्राह्मणानं मत्स्यभेद केला. उपरणे फेकले, टोप्या फेकल्या, पागोटे फेकले, लय लगाचे नाचले. तुम्ही नवरदेवासमोर नाचता तशी. खरं. आता ब्राह्मण कक्षात होते. ब्राह्मण. दुसऱ्या मिनिटाला द्रौपदी आली. एकादशीचा दिवस. फुलाची माळ हातात होती. अर्जुनाच्या गळ्यात घातली. माळ घातली. तुमची मालकी झाली. अर्जुनाने सांगितलं चालतं. आम्ही जिथे थांबले आहोत तिथे. तर तेवढ्यात समोरच्या कक्षात क्षत्रियाच्या बलराम दादा आणि कृष्ण बसले होते. भेट नाही यांची. ही आयुष्यातली दुसरी भेट पांडवांची आणि कृष्णाची. बलराम दादांनी सांगितलं का रे हे नकली ब्राह्मण दिसतात मला. देवाने सांगितलं मी दादा तुम्हाला तेच सांगणार होते. खोटे ब्राह्मण आहेत हे कुंती पुत्र आहेत. हे क्षत्रिय आहे. आणि हा पण जिंकला ना सावळा तो अर्जुन आहे रोडका. रोडक्या दुखात शक्ती फार असते. रोडकी बायको कराल जन्मभर काम करील. लठ्ठी कराल तर तुम्हाला हातपाय जुरा लागतील. म्हणजे होते की नाही असं? हाँ ये बाबा जी झूठ बात है क्या? आप बाबा जी लोग इतना इतना खाते क्यों बच्चा? अरे यार अरे पग जरा चप्पी वप्पी कर देते भोसडी. तुम्ही साधू लोक आले की धाकी पडतात. चालले जातं. तो आपल्या हिरोला एक बाबा आहे आपला भीपवाला आहे ना नारायणदास. तो बाया कुलूप लावून घ्या. पोट्ट्याला 3-4 पोट्ट्याला 4 तास चप्पी करावी लागेल. पोट्टे पळून गेले तर आलेच नाही. अरे 4 तास नहीं पैर ना दबाना बात दूसरी घंटा आधी घंटा. तो मला सांगायचं काय अर्जुन द्रौपदी सहित निघून गेले आणि स्वाधीन केलं धर्मराज युधिष्ठिराचे. युद्धाला तोंड लागलं. क्षत्रियांनी सांगितलं आम्ही क्षत्रिय आहोत. हा आमचा भाग आहे. ब्राह्मण नाही नेऊ शकत. आम्ही नाही नेऊ देणार हिला. आडवे झाले. अर्जुनाने सांगितलं दादा तुम्ही नकुल सहदेव आपण थांबलो त्या कुंभाराच्या घरी जा. मी आलो. भीमासहित माघार. सगळ्याच्या मोहऱ्यावर कर्ण होते. कर्णाबरोबर 5 मिनिटं युद्ध झालं अर्जुनाचं. कर्ण टिकले नाही. कर्णाने हात जोडले. त्याने सांगितलं ब्रह्मशक्ती पुढे क्षात्र शक्ती चालणार नाही. तुम्ही ब्राह्मण आहात तुम्हाला नमस्कार. कर्ण युद्धातून अलग झाला. कोण लढवतो? भीमासहित गेले द्रौपदी. धर्मराज पोहोचलेच होते. म्हातारी कुंती आत होती. आत तिथे भिक्षांनावर भोजन होतं. यांचं चूल नाही पेटवली. ब्राह्मण भिक्षा मागतो की नाही. म्हणून द्रुपदाच्या नगरात रोज भीमाकडे भिक्षा मागण्याचं काम होतं. आणि त्यांची झोळी होती 6 फूट लांब. तर त्यांना स्वतःला 90% भोजन लागे एकट्याला. झोळी अटकून गावात भिक्षा मागत. त्यांचा अगडबंब देह पाहिला की ती घरातली बाई आधीच 2 पायल्या धान्य टाके जाय बापा. कारण भीती वाटे. आणि मग ते भोजन हा रोजचा नियम. धर्मराजांनी सहज सांगितलं आई आम्ही भिक्षा घेऊन आलो. भिक्षा नव्हती द्रौपदीला घेऊन आलो. नियमाप्रमाणे तिने सांगितलं 5ही भाऊ वाटून घ्या. समजा बाहेर येऊन पाहिलं द्रौपदी कर. ते सांगितलं बुवा मी भिक्षा ती भिक्षाच आहे म्हणून पण जिंकला पण भिक्षाच आमच्या दृष्टीनं. कारण प्रत्येक जावई भिकारी आहे. दाता आहे सासरा आणि भिकारी आहे जावई. दान कोण दिलं कन्याचं? मोठा कोण आहे? भिकारी कोण आहे? दान घेणारा. जेवढे जावई जगात आहेत माझ्यासहित तुमच्यासहित सगळे भिकारी आहेत. भिकार चोट. पण नखरा इतका आहे की ज्या मातो दशमोग्रह करत बसायला का जी पूजा तिला कंकृत्वा आहे ना. पश्चाताप करत होती. कुंतीने सांगितलं काय
काय माझ्या तोंडातून निघाला, आता कसं होईल, ही भिक्षा 5 जण कसे वाटून घ्याल तुम्ही भाऊ. धर्मराजाने सांगितलं होईल, तू चिंता करू नको. सध्या द्रौपदीला झोपवलं तिथे. पांडव झोपले उशाशी, कुंती झोपलेली आहे आणि पायथ्याशी द्रौपदीला झोप. द्रौपदी अग्निशिखेतून निघालेली, भूमीवर चटईवर द्रौपदीला पायाजवळ झोप. द्रुपदाने दृष्टिद्युम्नाला सांगितलं गडबड झालेली, योग्य माणसानं जिंकलं तिला, पण ते कोण, त्यांची ओळख काय, तू स्वतः जा, ते थांबले आहेत, कोण आहे चौकशी तर कर. दृष्टिद्युम्न कुमाराच्या घरी आले आणि कुमाराला विचारलं. त्याने सांगितलं मला माहीत नाही. यांनी 16 दिवस जागा मागितली. मी हो म्हटलं, फुकट जागा, त्याला काय भाडा आहे काय, फुटपाथवर बसतात, त्यांना काय भाडा. पोलिसांनी सांगितलं हटाव गाडी, दुसरी जागा. ऐक, मी त्यांना ओळखत नाही, मला त्यांची जाण नाही. दृष्टिद्युम्नाने विचार केला, डायरेक्ट जाऊन विचारणं म्हणजे त्यांचा अपमान होईल, कसं करावं. परत आले, बापाला सांगितलं द्रुपदाला, बाबा पत्ता नाही लागला, डायरेक्ट विचारू नाही शकत, कारण आता तर डायरेक्ट अप्रोच आहे ना. कौन सी डेट आहे, 14 फरवरी. 14 फरवरी को डायरेक्ट अप्रोच. महाराज मला सरळ मागणी गाठली आहे पोरांवर, त्याला डायरेक्ट अप्रोच म्हणतात. भाई आपको तो पता ही है. द्रुपदाने सांगितलं जा पुन्हा, आपले संबंधी झाले ते त्यांना उद्या भोजनाचं निमंत्रण देऊन ये. दृष्टिद्युम्न गेले, हात जोडले पांडवासमोर, सांगितलं महाराज माझ्या बहिणीला जिंकलाय तुम्हाला सगळ्यांना उद्या आमच्याकडे भोजनाचं निमंत्रण जेवायला. ठीक. द्रुपद होते ते. द्रुपदाने योजना केली, जिथे जेवायला बसवायचं आहे त्याच्या आधी 4 खोल्या होत्या. ओरिजिनल भारत सांगतो तुम्हाला, 4 खोल्या. त्या खोल्या पास करून जायचं भोजन कक्षात. पहिल्या खोलीत ब्राह्मणाला जे लागते, कमंडलूपासून पळी, पंचपात्र, संध्यापात्र, आसन, घोंगडं, हे सगळं सामान ठेवलं. दुसऱ्या खोलीत क्षत्रियाला लागणारी अस्त्र शस्त्र हे सगळं ठेवली होती. तिसऱ्या खोलीत वैश्याला जे सामान लागते, तराजू, व्यापाराला वजन काट, हे सगळं होतं. आणि चौथ्या खोलीत शूद्राकरता शेवेला जे लागते ते सगळं खिळे ठोकण्यापासून सगळं ठेवलं होतं. आता आत शिरल्यावर पहिल्या खोलीत गेले, इकडे तिकडे पाहतच नाही. दुसऱ्या खोलीत शिरल्यावर कोणी बाण पाहत होतं, कोणी भाला पाहत होता, कोणी तलवार पाहत होता, कोणी धनुष्य पाहत होता. द्रुपद पाहत होतो व्हेंटिलेटर. क्षत्रियच आहे, आवड कुणाची राहील. जेवायला बसल्यावर सांगितलं तुम्ही क्षत्रिय आहात, कोण आवड, कुलाचा उच्चार केला. आम्ही राजा पांडूचे पुत्र, पांडव आमची माता आहे कुंती. द्रुपदाने सांगितलं नमस्कार आहे तुम्हाला. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की द्रौपदीला अर्जुनासारखा वर मिळेल. सांगितलं तोंड सांभाळा, तोंड सांभाळा. अर्जुनासारखा नाही, पांडवासारखा. म्हणजे 5 भाऊ, आमच्या आईची आज्ञा वाटून घ्या.